टेकडी चढ़ले लाडू एवढा खाल्ला आहे तू 12 वाजेपर्यंत खाल्लं नाही पाहिजे। स्कूल की पिकनिक आई है? हाँ, कौन सी स्कूल की? इंद्रायणी टाकी आहे पाण्याची। एकदम आज वेगळा दिवस होता आमचा। वनभोजन छान वाजत होता दादा बासरी। आपण वृक्षारोपण करू शकत नाही ना, तर आपण वृक्षतोड पण कधीच करायची नाही। तुम्ही पण येऊ शकता ही टेकडी चढायला। जय मोरया। एका महिन्यातच ही बोरं पिकून जातील। बघा ही माहिती लिहिलेली आहे। घनदाट झाडी वाढलेली आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी। कुत्रे ना यांना पेट बनायचं। हार्टची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ही टेकडी आठवड्यातून एकदा चढली पाहिजे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7 वाजलेले आहेत। बाकी मी आज सगळं लवकर आवरलेलं आहे, म्हणजे तुळशी पूजन चौकट झालेलं आहे। आणि आत्ता मी आणि फोंडेची बाणेर टेकडीवर चाललेला आहोत टेकडी चढायला। बाणेर टेकडी आमच्या घरापासून 6 ते 7 किलोमीटर आहे। तर छान आहे, थोडीशी अवघड आहे आणि उंच टेकडी आहे, म्हणून भरपूर लोक जातात असं टेकडी चढायला। आणि आज आम्ही चक्क 1 वर्षानंतर बाणेर टेकडी चढायला चाललेलो आहोत। बाकी या इथे मी ह्या डब्यामध्ये उपमा बनवून घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये काल बनवलेले ड्रायफ्रूटचे लाडू आणि या डब्यामध्ये डाळिंब आणि पाण्याची बॉटल एवढं घेतलेलं आहे। याच्यासाठी कॅरी बॅग घ्यावं लागेल। थांबा, कॅरी बॅगमध्ये ठेवते, कारण सांडायची भीती किंवा तेल लीक व्हायची भीती आहे। ठीक, चला ह्या कॅरी बॅगमध्ये ठेवते डब्बे। फक्त उपम्याचं ठेवते, बाकी असेच ठेवून दे। असं करू ना वाकडे? हां चालेल ना, ठेवा। चलो, आज नाश्ता पण बनवलेला आहे मी लवकर। आता चिरंजीव जेव्हा उठतील तेव्हा त्यांना लगेचच नाश्ता मिळेल खायला। बाकी आम्ही आता निघतो। दादू तर झोपलेला आहे आणि मना काल रात्री त्याच्या मित्राकडे गेलेला आहे, तो तिकडेच आहे। तो कदाचित येईल थोड्या वेळाने। आता आम्ही जातो बाणेर टेकडी चढायला। आज चक्क 1 वर्षानंतर शूज घातलेले आहेत। बाहेर चांगलं उजडलेलं आहे, पण जिन्यामध्ये अंधार होतो थोडासा। बसू का? चला, पोहोचलो आहोत टेकडीच्या पायथ्याशी आणि आज खूप लहान लहान मुलं टेकडी चढण्यासाठी आलेली आहेत। ते टेकडी चढून आलेले आहेत की जाणार आहेत माहीत नाहीये, पण टेकडीच्या पायथ्याशी तर खूप सारी लहान मुलं दिसत आहेत। हे बघा, या टेकडीचं नाव आहे बाणेर पाषाण जैवविविधता उद्यान। इथं माहिती सुद्धा लिहिलेली आहे। तुम्हाला यायचं असेल तर ही माहिती वाचूनच या। आणि इथं बघा, टेकडीचा पायथा इथून सुरू होतो आणि टेकडीच्या पायथ्याला खूप सारी बोराची झाडं आहेत आणि वरून खूप सारी मुलं आलेली आहेत। मला वाटतं शाळेची पिकनिक आली की काय, खूप मुलं आलेली आहेत। आणि बोराच्या झाडांना खूप सुंदर बोरं लागलेली आहेत। हे बघा, एका महिन्यात ही बोरं पिकतील। ही सुद्धा माहिती लिहिलेली आहे बरं का, मी व्हिडिओ काढते। हे बघा, ही माहिती लिहिलेली आहे। तरी तुम्ही वाचू शकता माहिती। चला, फोंडेचे तर पुढे गेलेले आहेत। हे बघा, चलो। माझ्यासाठी तर खूप अवघड आहे टेकडी चढणं। हे बघा, मी आत्ताच अशी वाकून टेकडी चढत आहे। स्कूल की पिकनिक आई है? हाँ, कौन सी स्कूल की? डीपीएस। ठीक है। वरती खूप घनदाट झाडी वाढलेली आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त वाढलेली आहे झाडी। टेकडी चढण्यापेक्षा टेकडी उतरताना खूप त्रास होतो, गुडघे दुखतात खूप, कारण टेकडी चढतानाच खूप दुखलेले असतात आणि त्या उतरत्या वेळेस तर जास्तच दुखतात। आणि उतरत्या वेळेस ना, उतरता स्लोप खूप आहे टेकडीवरती। वाटतं की तू नाही चढणार? मी चढणार तर दरवर्षी येतोय, पण यावर्षी झाडी खूप छान वाढलेली आहे। पण वर्षातनं आलं की तू चढणार का? हो, आता प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी यायचं। हा, गुळवेल चढालेली लिंबाच्या झाडावरती।
हे बघा टेकडीवर तर ठिकठिकाणी पाण्याचे हौद आहेत, पशुपक्ष्यांसाठी किंवा झाडांना पाणी घालण्यासाठी. आणि ही मोठी पाईपलाईन आहे पाण्याची. आणि समोर पाण्याचा हौद आहे. हा हौद आहे पाण्याचा. हे बघा पूर्ण डोंगरावरती पाईपलाईन आहे पाण्याची. चले आता एवढा भाग डिफिकल्ट आहे चढायचा फक्त, बाकी काही नाही. लहान दिसत आहे बाणेरशहर. तिथून अजून वरती गेले ना तिथून तर खूप लहान दिसतं बाणेरशहर. हार्टची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ही टेकडी आठवड्यातून एकदा चढली पाहिजे, हृदयाची ताकद वाढेल. चले आता एवढाच भाग अवघड आहे, बाकी काही नाही. आता मला हा अवघड भाग पार करायचा आहे. इथं हात टेकावं लागतो बाबा. आता हा एक अवघड भाग आहे. पोचले. हाँ मी इकडून जाते. ओ भाई साहब शॉर्टकट मिल गया मुझे. चला पोचले आहे मी टेकडीच्या अर्ध्या सपाटीच्या भागावरती. अजून आहे पण आता अवघड भाग नाही ना, आता अवघड आहे. हा थोडासा आहे वरती. हो हे बघा इथून बाणेरशहर काहीसं असं दिसत आहे. पूर्ण धुके साठलेले आहेत शहरावरती आणि इकडे सूर्यनारायण उगवलेले आहेत ना, त्याच्यामुळे हा भाग काळसर दिसत आहे. बाकी बाप रे बाप कुत्रे बघा किती आहेत. कुत्रे ना यांना पेट म्हणायचं. काही जणांनी पेट घेऊन आलेले आहेत स्वतःचे. इथे जे बसलेले आहेत ना सदस्य सॉरी लोक, तर त्यांचे पेट आहेत. ते पेटला बंदी करायला पाहिजे टेकडीवरती, खूप अस्वच्छ करतात कुठेही. तर अशी सुंदर टेकडी आहे आणि आम्हाला त्या भागावरती जायचं आहे. प्लेनवरती आहे, वरती सपाटीचा भाग आहे टेकडीच्या वरती तिकडे. तर अशी खूप सुंदर टेकडी आहे. खूप वेगळ्या प्रकारची झाडे वनस्पती आहेत त्या टेकडीवरती. तुम्हाला पळत जायचं वरती, तुम्ही जाऊ शकता पळत. खरं का? गुडघे दुखणार नाहीत का? ठीक आहे बघू, जा बरं बघू. बापरे फोंडाजी मध्ये एकदम 20-25 वयाच्या तरुणासारखी हिंमत आहे. याच्यासाठी ताकदीची नाही हिमतीची गरज आहे. बघा हे बघा फोंडाजी कुठे गेले. बाप रे बाप हे बघा पळत आहेत कसे एकदम तरुण मुलासारखे. अरे कुठे गेले. हा दिसले दिसले. बाप रे बाप काय एनर्जी. अरे मला दिसत नाही आता कुठे गेले. ते बघा झाडाच्या आत आहेत, झाडाच्या मागे आहेत. दिसले. अजून झूम करते कॅमेरा. हे बघा फोंडाजी क्या ही बोले. हे बघा आता कुठून चाललेले आहेत. झाडाच्या आड आहेत फोंडाजी. आता दिसेनासे झालेले आहेत. बापरे फोंडाजीने चॅलेंज लावलं माझ्या बरोबर आणि पोचले वरती. वा भाई वा वा कमाल आहे. फोंडाजींच्या स्ट्रेंथला सल्यूट आहे. हे बघा पोचले. हे तेव्हा दिसतात का वरती. पोचले सपाटीला. चला फोंडाजी तर पोचलेले आहेत सपाटीला.
अरे हे बघा इकडे आहेत. हांजी गुड 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 गुड. हा ठीक आहे ठीक आहे. आता मी पण येते, थांबा तिथंच. चला आता मी पण जाते. मी हळूहळू जाते, मला त्यांच्यासारखं पळत जाणं जमणार नाहीये. 8 दिवसातून एकदा तर ही टेकडी चढलीच पाहिजे बघा, हृदय खूप मजबूत होऊन जाईल. बापरे खूप घाम आलेला आहे मला. फोंडेजीने माझ्याशी चॅलेंज लावलं आणि टेकडीच्या वरती जाऊन पोचलेले आहेत. जिंकले फोंडेजी. मला वाटलं चढणार नाही एवढ्या कमी वेळामध्ये, आणि मी अजिबात कॅमेरा स्टॉप नाही केला किंवा पॉज नाही केला, चालूच होता. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत टेकडीवरती, सुंदर सुंदर. आणि इथं ना खूप सारी बेलाची झाडं पण आहेत. पुढे आहेत खूप सारी बेलाची झाडं आहेत. देसी बेल, गावरान. हे बघा हे आहे वडाचं झाड. फोनाजी समोर बसलेले आहेत, झूम करून दाखवते. हे बघा तिथं बसलेले आहेत. हे बघा. आणि हे बघा ही आहेत बेलाची झाडं. पानझडी झालेली आहे झाडाची पूर्ण, पण काही काही पानं आहेत. कवळीशी दाखवते तुम्हाला. हे बघा बेलाचं पान. हे बघा इथे पण आहेत पानं. तर अशी खूप सारी बेलाची झाडं आहेत टेकडीवरती. ह्या चल. आणि हे आहे कोरफड, खूप सुंदर दिसत आहे. हे बघा पूर्ण राऊंड आहे कोरफडीचा. चला आता मी इथून जाते फोंडेजीकडे. शॉर्टकट रस्ता. तसे तर असा राऊंड मारू शकतो, 2-3 राऊंड मारू शकतो टेकडीला, पण आता मी शॉर्टकट जाते डायरेक्ट टेकडीच्या सपाटीच्या वरती. आणि तिथे एक मंदिर पण आहे. हा टेकडीवरचा सपाटीचा भाग आहे. पूर्ण सपाटी आहे दूर दूरपर्यंत. दर्शन घेऊया देवाचं अगोदर. प्रणाम श्री गणेश. प्रणाम शंभो महादेव. चला फोंडेजी तर पुढे गेलेले आहेत. पत्ता नाही कहाँ जाते, वहाँ खडे है. वा 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 वा. एक मुलगा बासरी वाजवत आहे इथे. हे बघा खूप सुंदर बासरी वाजवत आहे. चला पुढे जाऊयात. वा भाई वा, खूप सुंदर दृश्य आहे इकडचं. छान वाजवतो दादा बासरी. इकडून जाऊया वरती. इकडून आहे ना रस्ता. हे बघा खूप छान चांगलं वृक्षारोपण केलेलं आहे. गेल्या वर्षी ही झाडं लहान लहान होती, यावर्षी मोठी झालेली आहेत. एवढा घाम घरी कधीच येणार नाही. म्हणजे मी रोज योगासनं करते ना, ते करून पण एवढा घाम येत नाही. मग एवढं टेकडी चढून आलेलं आहे, खूप घाम आलेला आहे. हा खजूर आहे, खजूरचं झाड आहे. हो खजूरचं झाड यायला 50 वर्ष लागतात. आणि एकदा ते झाड आलं, एकदा फळ द्यायला सुरुवात केलं तर ते झाड 500 वर्ष फळ देतं खजुराचं. अशी मी माहिती वाचलेली आहे खजुराच्या झाडाविषयी. तिकडून पता नहीं. चलो ऊपर से चलो बोल रहे फोंडे जी. हे बघा वरती पूर्ण सपाटीचा भाग आहे त्या तिथपर्यंत, दुसऱ्या टेकडीपर्यंत. तर हा परिसर पूर्ण टेकड्याने वेढलेला आहे. आणि आमच्या नवीन घराच्या मागे जी टेकडी आहे ना, त्याला अटॅच झालेली आहे. म्हणजे ही अशी राऊंड टेकडीचा राऊंडच आहे असा. हे बघा चांगला व्यायाम आहे.
हे बघा, हा आहे सपाटीचा भाग टेकडीवरचा. हे बघा, असं वृक्षारोपण केलेलं आहे ठिकठिकाणी पुन्हा. आणि मला वाटतं हे शमीचं झाड आहे असं वाटतंय मला. अशी झाडं आहेत. निरगुंडीचं, ही देशी निरगुंडी आहे. आणि आपट्याची पण खूप सारी झाडं आहेत टेकडीवरती, खालच्या साईडला आहेत. पाण्याची लाईन आहे आणि एक इलेक्ट्रिक लाईन आहे. आता थोड्या दिवसात लाईटी पण बसवतील टेकडीवरती. मग लाईटीचाच खांब आहे ना वरचा, हा का? वरती एक आहे तिकडे. फोंडेजी निरीक्षण करत आहेत. इलेक्ट्रिक वायर आहे ना. चला, आता सध्या तर तुम्ही रात्रीचं येऊ शकत नाही, बंद असतं टेकडी. बंद म्हणजे इथं चोऱ्या, हा चोऱ्या लुटमार होते रात्री आला तर. बोर्डवरती लिहिलेलं आहे 6च्या नंतर यायचं नाही आणि पहाटे अंधार असताना यायचं नाही, उजाडल्यानंतर टेकडी चढायला यायचं. धोका आहे. आणि सूर्योदयानंतर मधल्या काळात यायचं नाही. हा, तसं तर तुम्ही 9 वाजेपर्यंत येऊ शकता, 10च्या नंतर नाही बाबा. टेकडी चढणं अशक्यच आहे, खूप घाम येतो. एकट्याने यायचं नाही, 5-5 जणांनी यायचं. ग्रुप करून यायचं असेल तर. घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे तो खालचा नोटीस बोर्ड लिहिलेला आहे, टेकडीच्या पायथ्याशी आहे. त्याचा मी व्हिडिओ पण काढलेला आहे. हा पूर्ण सपाटीचा भाग आहे आणि हीच टेकडी आपल्या नवीन घराकडे जाते ना. हीच लाईन आहे टेकडीची. आमच्या नवीन घराच्या मागची टेकडी पण खूप सुंदर आहे चढणं. हा, ती समोर टेकडी दिसती ना उंच, त्या टेकडीच्या मागे आमच्या नवीन घराची टेकडी आहे. ती पण टेकडी खूप छान आहे, चांगली आहे चढण्यासारखी. पर्यावरण प्रेमी वृक्षारोपण करत आहे तिथे. हे बघा, असं तुम्ही पण वृक्षारोपण करू शकता आणि त्या झाडाचा 5 वर्ष सांभाळ करायचं. खूप चांगलं काम आहे हे. निसर्गाचं जतन केलंच पाहिजे सगळ्यांनी, प्रत्येकाने जबाबदारीने. तर ताई आणि दादा खूप छान काम करत आहेत. हे बघा, आवळ्याचं झाड आहे ते. चला, निसर्गप्रेमाने खूप सारे झाडं लावलेले आहेत आणखीन. चलो फोंडा जी, आप कब लगाओगे एक पेड़? हाँ आम्ही तसंच करत असतो. आमचा कुणाचाही वाढदिवस असेल ना त्या दिवशी एक झाड लावतो. प्रत्येकाने लावलंच पाहिजे. हा, प्रत्येकाने लावलंच पाहिजे. निदान एक जन्मदिवसाचं निमित्त या कारणाने तरी झाड लावलंच पाहिजे. संख्या आहे 140 कोटी. हा, तर प्रत्येकाने जर वर्षात 140 झाड कोटी 140 कोटी झाडं लावली तर बघा किती निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन राहील. पण लावत नाही माणूस. ते माणूस नुसतं केक कापाच्या मागे आहे. केक कापला झाला बर्थडे, बाकी दुसरं काहीच कर्म करत नाही. पता नाही क्या होगा इस दुनिया का. पण आमच्यासारखे निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी आहेत तर निसर्ग जपला जाईल, मला तर असं वाटत आहे. आपका क्या कहना आहे? हे बघा, खूप घनदाट झाडी वाढलेली आहे आता यावर्षी टेकडीवरती. आणि यावर्षी पाऊस पण खूप झाला ना. हां हां, हे बघा, वसुंधरा अभियानांतर्गत अशी झाडं लावलेली आहेत. खूप सुंदर घनदाट झाडी वाढलेली आहे आता डोंगरावरती, टेकडीवरती. ह्या हे बघा, आजानवन याला नाव दिलेलं आहे या भागाला. आणि हे आहे पेरूचं झाड. सगळ्या फुला फळांची वनस्पतीची मोठमोठी झाडं आहेत इथे. टेकडीच्या या भागावरती व्यायामाची सुविधा आहे. मशिनरी बसवलेल्या आहेत व्यायामाच्या आणून इथं. हे बघा, लोक आणतात खायला आणि असा कचरा टाकून जातात. हे अजिबात चांगलं नाही आहे काम, वाईट काम आहे. आपण आणलेला कचरा आपणच बॅगमध्ये घेऊन जायला पाहिजे, पण लोक असे नाही करत. तर इथे एक पाण्याची टाकी आहे आणि या टाकीला नाव दिलेलं आहे इंद्रायणी टाकी. हे बघा, इंद्रायणी टाकी आहे पाण्याची. हे बघा, खूप वरतीपर्यंत टाकी टेकडी आहे. डायरेक्ट असं आम्ही आमच्या नवीन घराच्या टेकडीच्या मागे पण जाऊ शकतो, पण तेवढी टेकडी चढणं अशक्य होईल. थोडा वेळ इथं बसतो आता. हांजी, हां, हे बघा किती घनदाट जंगल वाढलेलं आहे आता. छान जंगल वाढलेलं आहे, चांगलं जंगल वाढलेलं आहे. वडाची झाडं खूप आहेत टेकडीवरती. हां, वडाचीच लावली पाहिजे. वड असं एक झाड आहे की ते
पाणी धरून पण ठेवतं त्याच्या मुळ्या आणि मातीची किंवा जमिनीची धूप होऊ देत नाही. पाणी पण कमी लागतं. हां पाणी या झाडाला पाणी त्याची गरज नसते. असं झाड आहे हे. आणि समोर ना कॅक्टस आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहे. हा खूप सुंदर. मला तर अशी वनराई पाहिली ना खूप आनंद होतो. मन एकदम फ्रेश होऊन जातं. ह्या बेंचवरती बसून आम्ही उपमा खातो. चलो डब्बा निकाल, लड्डू खाऊ, उपमा खाऊ. फोंडेजी म्हणतात इथं नको खायला, खाली खाऊ टेकडीचं थोडंसं. भूक नाही लागली अजून. भूक नाही लागली ना, ठीक आहे चलता आहे. थोडा वेळ बसू, दिसतंय ना, थोडा वेळ बसू आणि नंतर जाऊ. काय झालं चेहरा? आप सूख गए, मैं नहीं सूख गई. मैं कैसी सुद्धा सुकलाय तुमचा चेहरा. मला तर आनंद होतो ब निसर्गात आल्यानंतर. मला झाडं पाहिली की मला खूप आनंद होतो. आणि मला आपको पता नहीं, पता नहीं आपका आनंद किसमें है. तिथं तुकाई टेकडी नाही का? हा तुकाई टेकडी बघा. हा रस्ता डायरेक्ट तुकाई टेकडीकडे जातो. म्हणजे तुकाई मंदिर आहे तुकाई देवीचं. अरे तू काही इथे खाली. कुठे आहे तुकाई देवीचं? हा मी इकडे आहे आणि इकडं आपलं नवीन घराकडे जातो रस्ता. नाही हा टेकडीला कसं असं कवर एक किती वेळ पण हा cover- किती वेळ चालू शकता तुम्ही टेकडी. हा, अनलिमिटेड टेकडी आहे ही. आमच्या नवीन घरी पण जाऊ शकता असं डायरेक्ट. आम्ही जाऊ शकतो, तुम्ही नाही. चले पंडितजी नीचे से चलते है. का? चला ना जाऊ असं खालून. नाही जात तिकडे. आहे रस्ता पंडितजी. इकडे हा 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 चला पुढून दिसेल जरा तुकाई देवीचं मंदिर आहे हे. हा दिसलं दिसलं. त्या बिल्डिंगच्या मागे आहे. हे बघा पांढरी बिल्डिंग आहे ना, तिच्या मागे तुकाई देवीचं मंदिर आहे. कट करेल. ती पण टेकडी आहे आणि इथून त्या टेकडीवर जाण्यासाठी रस्ता आहे, मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे. पण आता आम्ही नाही जाणार. तू असं विचार करणार हां तुझं कोणतरी व्हिडिओ बघते अनोळखी ज्याला इथलं माहित नाही. चला आता आम्ही घराकडे चाललेलो आहोत. टेकडी उतरायला सुरुवात केलेली आहे आम्ही. ते एक दादा वृक्षारोपण करत आहेत, झाडांची काळजी घेत आहेत. इकडून जाऊयात पण. खूप चांगलं काम करत आहेत. तर तुम्ही पण येऊ शकता ही टेकडी चढायला. औंध बाणेर परिसरामध्ये ही टेकडी आहे. चला पुन्हा मेन रस्त्यावरती आलेली. शी बाबा ही कुत्री घेऊन येतात लोक पेट यांचे कौतुकाने, पण ते पेट खूप घाण करतात, अस्वच्छ करतात टेकडी. आणखीन वॉरियर आले आहेत निसर्गप्रेमी वृक्षारोपण करण्यासाठी. मला वाटतं शनिवार रविवार येतात वृक्षारोपण करण्यासाठी, वृक्षांची काळजी घेण्यासाठी. हे बघा खूप सारे जण जमलेले आहेत. बघा फोटो सेशन चालू आहे वृक्षारोपण करताना. जय मोरया. हे बघा वृक्षारोपण करताना असे जयघोष देत आहेत. खूप छान. चलो आपण वृक्षारोपण करू शकत नाही तर वृक्ष तोड पण करायची नाही कधीच. निदान तेवढी तरी काळजी घ्यायची. पावसाच्या अगोदर झाडं लावलेली आहेत आणि ह्या वर्षी खूप पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळं खूप सारी वनराई झाडं आलेली आहेत ह्या वर्षी डोंगरावरती टेकडीवरती. हे बघा हा रस्ता मंदिराकडे जातो आणि हा रस्ता खालच्या साईडने म्हणजे टेकडीच्या पायथ्याशी जातो. तर आम्ही इकडून चाललेलो आहोत. हे बघा या साईडला आपट्याची झाडं खूप आहेत. सगळी आपट्याची झाडं आहेत. या लाईनला खूप आहेत झाडं आपट्याची. चला पंडितजी इथं बसायचं का? आम्ही एका ठिकाणी इथं बसून नाश्ता खातो, जो की आम्ही सोबत आणलेला आहे. हे बघा खालून पण राऊंड आहे, 2-3 राऊंड आहेत टेकडीला चढ़ण्यासाठी उतरण्यासाठी. बैठो मैं आती हूँ वहाँ पर. चलो निकालो अपना नाश्ता पौष्टिक. एक समोर पण हौद आहे पायथ्याला. पायथा नाही येतो पण आहे एक हौद तिथे. काय खाणार?
लड्डू निकालिए अपने ड्राई फ्रूट्स के लड्डू. ते डाळिंब आहे हे बघा. आम्ही सगळं घेऊन आलेलो आहोत. डाळिंब लड्डू खा लीजिए पहिले. पाणी प्यायचं असतं ना आधी. तुम्हाला प्यायचं तर प्या, मैं तो खाऊंगी. और टेस्ट बता देना लड्डू की. कसे बनलेत? खूप टेस्टी झालेले आहेत. स्वादिष्ट पौष्टिक लड्डू. म्हणजे तू काय हो मगाशी दाखवलेलं मी. हे बघा थोडासा लाडू टाकते इथं. काय मुंग्या खातात फंडाजी माहिती आहे का? काळ्या मुंग्या असतात ना त्या खातात. कुठे घार? हे बघा बापरे 2 घारी फिरतात. आता झूम नाही करता येणार कॅमेरा कारण एका हातात लाडू आहे. परवाच्या दिवशी घारीनं कबुतराला मारलं. कुठं? टेरेसवरती. मालूम मेलं. हा चोचीनं मारलं कबुतराला. हा? काय माहित. का खोलत नाही का? खोलत नाही. तुझ्याकडे बघतो मी त्याकडे. उपमा पण खाऊन घेतो आता. भूक लागली दिसते अशी. असा औषध चेहरा. आता भूक लागली ना फुंडाची. टेकडी चढले. लाडू एवढा खाल्लाय तू 12 वाजेपर्यंत खाल्लं नाही पण काय. जाऊ आता एकदाच खाऊन घ्यायचं. मस्त उपमा पौष्टिक स्वादिष्ट. अर्धा तुम्हाला घ्या त्या प्लेटमध्ये. खा नंतर मी खातो. ठीक आहे खाऊन घेते मी. चला आता आम्ही पोटभर नाश्ता पण खाल्लेला आहे निसर्गाच्या सानिध्यात. निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे एक प्रकारे वनभोजन केलेलं आहे आम्ही आज. टेकडी चढलो. एकदम आज वेगळा दिवस होता आमचा. वनभोजन म्हणजे काय माहितीये का? वनच आहे ना हे फुंडाची. अरे पण इथलं फळ नाही ना खाल्ले. हा वनात आपण भोजन केलं आपल्या घरातलं आणून. कचरा सांग. आणि हे बघा आम्ही जे काय आणलं होतं ना आमच्या बरोबर ते आम्ही ह्या डब्यात घेतलेलं आहे. म्हणजे लिंबू आणलेलं एक तर त्याची साल पण आम्ही डब्यात ठेवलेली आहे. आम्ही अजिबात कुठं काही कचरा नाही केला. हे घ्या पाण्याची बाटली. चला अब चला आता आम्ही ह्या नवीन रस्त्याने खाली जाणार आहोत. वरतून पण रस्ता आहे पण आम्ही आता हा नवीन रस्ता ट्राय करणार आहे. या रस्त्याने जातो आज घरी. चला आता आम्ही टेकडी उतरायला सुरुवात केलेली आहे आणि टेकडी उतरताना खूप सारा तीव्र उतार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढता येणार. आता मी कॅमेरा बंद करते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.